गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आठवलं का या श्लोकवरून? नाही तर आठवण करून देतो. तर गुरूंबद्दलची एक आठवण तुम्हाला मी आज करून देणार आहे, ती म्हणजे विलेपार्लेमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रतीक मांगडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपण विलेपार्लेमध्येच आलेलो आहे, ते म्हणजे विलेपार्ले सम्राट. मागच्या वर्षी ह्या मंडळाने चाळ उभी केली होती, ह्या वर्षी शाळा उभी केली, ती म्हणजे आपली प्राथमिक शाळा, जी हळूहळू आता कमी होत चालली आहे. तर अशीच एक शाळा आज आपण पाहणार आहे आणि आपल्या जुन्या आठवणी, शाळेतल्या आठवणी आपण ताजा करणार आहोत. तर चला पाहूया कशी आहे ही शाळा. तर बघितलीत काही शाळा? आठवली तुमची शाळा? जर खरंच तुम्हाला ही शाळा बघून तुमची शाळा आठवली असेल ना, तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या शाळेचं नाव जरी टाकलं ना तरी आम्हाला आवडेल. तर पाहूया पूर्णपणे आतमधून शाळा कशी आहे आणि आपला गणपती बाप्पा कसा आहे ना ते पण पाहूया. तर चला. तर ही आहे अशी प्राथमिक शाळा. सुरुवातीलाच इथे आहे आपली सरस्वती देवी, विद्येची देवता. आणि म्हणजे प्रत्येक शाळेत आपल्याला ही सरस्वती देवीची मूर्ती पाहायला मिळते. हुबेहूब शाळेचं इथे स्वरूप आणलेलं आहे. त्यासोबत एका साईडला सूचना फलक म्हणजे सुस्वागतम, दुसऱ्या साईडला अजून एक सूचना फलक आहे. तर पहिला आपण इथे बघूया आजची काय सूचना आहे ती. तर काय लिहिलं आहे? गणेश उत्सव निमित्त शाळा 7 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत बंद आहे आणि कार्यालयीन कामकाज करिता सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते. म्हणजे जशी सूचना आपल्याला आपल्या शाळेच्या फलकावरती पाहायला मिळायची आणि आपल्याला कधी गणपती सुट्टी भेटते ना, आपण त्याची वाट बघायचो ना, ती ही सूचना आहे. तर आपण जाऊया इथून आतमध्ये. हा बघा, सुस्वागतम प्रवेश म्हणजे, आणि ही बघा छोटीशी झलक शाळेची. तर जाऊया आतमध्ये, चला. अशी ही आहे आपली जुन्या आठवणीतली आपली मराठी प्राथमिक शाळा. तर तुम्हाला शाळा थोडक्यात दाखवतो आणि नंतर इकडे आपले दादा आहेत, त्यांच्याकडून मला थोडक्यात आपण माहिती घेऊ. तर आतमध्ये आल्यावरती पहिलं तर आपल्याला दिसतो ती म्हणजे इयत्ता पहिली, जिथून आपली शाळेची सुरुवात होते, प्राथमिक शाळेची सुरुवात होते, ती म्हणजे इयत्ता पहिली. ती इयत्ता आपल्याला दिसते की जिथून आपला बेस चालू झाला. म्हणजे ती पाटी बघा वरची, तुम्हाला मी पाटी दाखवीन, ती हुबेहूब आपली जी जुनी शाळा होती तशी ही पाटी आहे. दरवाजापासून तर सगळं सेम डिट्टो आहे. तर प्रत्येक आपण शाळेमध्ये बघतो की एक सुविचार आपल्या बाहेरही असतो आणि वर्गातल्या आपल्या एक फळ्यावरती पण असतो. तर तसाच एक सुविचार इथे आपल्याला पाहायला भेटतो. तो सुविचार असा आहे की सुख समृद्धीचा धरा, शिक्षण हाच मार्ग करा. शाळेची जी जुनी आठवण असते त्याच्यात आपण सर्वप्रथम सकाळी सकाळी जाऊन जे शाळेच्या वर्गातल्या आपल्या फळ्यावरती जे सुविचार लिहितो त्याची आठवण ते जोपासलेली आहे. आणि जर आपले जे मोठे आहेत, मोठे म्हणजे कोण, तर आपले मम्मी पप्पा, त्यांची जी प्राथमिक शाळा होती ना, हुबेहूब ती इथे पाहायला भेटते. पुढे तसंच आहे आपल्या इयत्ता दुसरी, त्याचप्रमाणे या साईडला इयत्ता तिसरी आणि चौथी, असे आपल्या प्राथमिक शाळेचे 4 वर्ग, जे आपण 1ली ते 4थी शिक्षण केलं. म्हणजे मला असं आठवते की मी जे 1ली ते 4थी शिक्षण केलं ना, ते होती माझी प्राथमिक शाळा 3 डॉक्टर TR नरवणे स्कूल कांदिवली. ते आपली माझी स्कूल होती. त्याच्यात एकच आमच्या शिक्षिका होत्या, 4ही वर्गाच्या आमच्या शिक्षिका होत्या, त्या म्हणजे आमच्या गरुड. त्यांची आठवण मला इथे झाली की त्यांचे मार असोत किंवा त्यांचे जे शिकवण्याची पद्धत असेल त्याची मला इथे आठवण झाली. तर पुढे आपण असं बघितलं इथे प्रत्येक म्हणजे शाळेच्या एक भिंतीवरती जे आपल्याला सुविचार पाहायला भेटतात ना, ते आणि शाळेचा कलर म्हणजे एक छोटे छोटे बारीक डिटेल असतात ना, म्हणजे भिंतीपासून ते कलरपासून जी बॉर्डर आहे ती इथे आपल्याला पाहायला भेटते. त्यासोबत पुढे झाले सुविचार तुम्ही पाहिले, पण एक संस्कृतचा सुविचार आहे, पण तो आपण यांना खास काकांकडूनच ऐकणार आहे की त्या सुविचाराचा अर्थ काय आहे ते. आणि सगळी माहिती आपण त्यांच्याकडून, म्हणजे मी तर सांगितली पण थोडक्यात त्यांनी कसं ह्याची म्हणजे त्यांना एक कॉन्सेप्ट कसा सुचला ना,
ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्हाला मी सांगितलं होते आपल्याला जे काका माहिती नाही, तर हे आहेत आपले डॉक्टर संदेश काका, की ज्यांच्या संकल्पनेतून असं बोलू शकतो का आपण की ही शाळेची संकल्पना माझ्या एकट्याची नाही आहे, संकल्पना आपल्या पूर्ण मंडळाची. पण माहिती आपल्याला हेच देणार आहेत. तर शाळेची तर मी असं एक छोटीशी शेअर केलेलीच आहे. तर तुमच्या थ्रूपणे छोटीशी म्हणजे हे वर्ग तर आपले सेमच आहेत असं नाही, पण हे जे अंगण आहे ना, ते अंगण बघून मला एक गावची आठवण आहे. कारण की ही शाळा जी बनवली ना आपण, शहरातली जुनी शाळा आणि गावची जुनी शाळा असं आपण कॉम्बिनेशन बनवलं. कारण की जुन्या शाळेमध्ये कसं होतं शहराच्या, की एक चाळी होत्या आणि त्या चाळींचं बॅकग्राऊंड असायचं मागच्या साईडला शाळेच्या आजूबाजूला. आणि गावच्या शाळेमध्ये कसं होतं की आजूबाजूला पूर्ण म्हणजे शेती आणि कुठे छोटी छोटी झोपड्या, आपल्या छोटी छोटी घरं लांब लांब असलेली, आणि त्याच्यामध्ये एखादं मंदिर वगैरे अशा टाईपमध्ये असायचं. तर त्याप्रमाणे आपण ही जी सिनरी आहे ती सिनरी आपण रेखाटलेली आहे. आणि ही सिनरी रेखाटण्यासाठी जवळजवळ 17 ते 18 तास त्यांचे गेले. कारण म्हणजे सकाळी त्यांनी 8 वाजता जवळजवळ सुरू केलं, ते रात्री 2 वाजेपर्यंत त्यांनी संपवलं. आणि ते नॉनस्टॉप कंटिन्यू वर खाली चढून वगैरे कलर घेऊन चढवून करून, त्यांच्याबरोबर 2 माणसं होती त्यांची कलर बनवून द्यायला. पण सुपर आणि अप्रतिम. आणि बनवणारा सुद्धा मला आवर्जून त्यांचं नाव घ्यायला आवडेल, त्यांचं नाव मोहम्मद होतं. त्यांनी एवढे छान काम केलं, म्हणजे आम्हाला जो फील हवा होता आणि जो लुक हवा होता तो त्यांनी त्या प्रॉपर जसा पाहिजे होता उद्योग त्यांनी तसा. आणि जसं म्हणाल ना, आता आपलं शाळा तर तुम्ही बघितलीच, दादाने तुला पण दाखवली असेल शाळा. तर शाळेचं म्हणजे कसं आहे की आपण लहान असताना अशाच शाळेमध्ये शिकलो, मी तरी शिकलो. आणि जे कोणी माझ्या वयाचे असतील आणि बघत असतील तर त्यांना 100% त्यांची ही शाळा आठवत असेल. आणि माझ्यासारख्याने अशा शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं, प्राथमिक शाळेमध्ये मराठी माध्यम. तर ही शाळा आम्हाला आवर्जून आठवते. आणि ती शाळेची आठवण म्हणजे आपल्या तुमचे वडीलधारी किंवा माझे वडीलधारी किंवा मी माझ्या एक जनरेशनपर्यंत. कारण की माझं जनरेशन असं होतं ना की ज्याने मोबाईलही बघितला आणि ज्याने मोबाईल नाहीही बघितला, म्हणजे पाटीवरचं रेखाटण्यापासून ते लॅपटॉपपर्यंत आम्ही सगळं बघितलं. त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतं सांगायला की म्हणजे आमच्या वयाची जी माणसं आहेत त्यांनी हे दोन्ही बघितलेलं आहे. म्हणजे म्हणतात ना, भूतकाळामधला हा कठीण काळ आणि वर्तमानामधला सोपा काळ, या दोन्ही गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत. तर त्याच्याप्रमाणे आपण त्यावेळी लहानपणी एक पाटीवरती रेखाटन करायचो, 1 ते 2, परत 2 ते 10 पाढे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळी पाटीवरच लिहायचो. त्यावेळी काय पेन कधी 4थीपर्यंत आपल्याला माहितीच नाही. आताच्या मुलांना 1ली 2रीपासूनच पेन, पण आपल्याला तर 4थी काय 5वीपर्यंत मला असं वाटतं मी 5वीला पहिल्यांदा पेन माझ्या हातात आलं असेल. तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे रेखाटण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण गणपती बाप्पाच्या पण हातामध्ये एक लेखणी दिलेली, ती सुद्धा शाळेच्या इंकमध्ये शाईमध्ये बुडवून आपण लिहिणार. मला असं वाटतं की मी तर तशा पेनाने लिहिलं एकदा दोनदा, म्हणजे कॅलिग्राफीमध्ये करण्यासाठी लिहिलं. कारण की आपले वेद पुरुष आणि जे आपले ऋषीमुनी होते ते त्याच्यामध्ये लिहायचे. मी तसं नव्हतो, पण आवड आहे मला कॅलिग्राफीची, पण मी त्याच्यामध्ये बोलून त्याच्यामध्ये लिहिलेलं. पण एक गमतीशीर पण आठवण आहे आपली, जी शाईचा पेन, जो फाउंटन पेन म्हणजे त्यावेळेचा क्रेज होता. म्हणजे आम्ही पण, आता मी आता लहानच आहे, पण मला जेव्हा शाळेचे होते ना तेव्हा माझ्या मित्रांकडे ते पेन असायचे. आम्ही ते पेन घेऊन लिहून बघायचो की आपलं अक्षर किती त्याने पूर्वीप्रमाणे येते की नाही येते ते आम्ही बघायचं. सिग्नेचर करण्यासाठी तीच पेन आजही लोक वापरतात आणि मी सुद्धा स्वतःहून वापरतो सिग्नेचर करण्यासाठी. कारण की त्या पेनाची म्हणजे लिहिण्याची पद्धत आणि लिहिण्याची स्टाईलच खूप वेगळी आहे. आणि आता बाप्पाच्या हातामध्ये जे बुक आहे ते आपण लहान मुलांसाठी बालवर्ती असं म्हणू, आणि मोठ्या माणसांसाठी बाप्पाने महाभारत लिहिलं होतं तर ते महाभारत आहे असं समजू. कारण की त्यावेळेचा जो काळ होता त्यावेळी बाप्पाने महाभारत लिहिलं. आणि बाप्पा म्हणजे विद्येचं नायक आहे, विद्येचं दैवत म्हणतो आपण यांना. कारण की सरस्वती मातेनंतर आपण गणपती बाप्पाला कुठल्या कार्याला सुरुवात करायसाठी आपण गणपती बाप्पाचं काम घेतच असतो. गणपती बाप्पा आणि सरस्वती माता यांच्याशिवाय विद्या अपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळे त्या दोघींचंही साम्य आम्ही या बाप्पाच्या मूर्तीमध्ये पण ठरवलं आहे. त्या बाप्पाच्या कपाळावर तुम्ही नीट बघितलं असेल तर सूर्यासारखं तेज असावं शिक्षणामध्ये. त्याच्यानंतर ओम आहे, कारण की ओमचं काय आहे तर ओम हा आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात ओम होऊन. त्यानंतर खालती आहे आपली सरस्वती माता जी कपाळावरती रेखाटलेली आहे. त्याच्या खाली आहे स्वस्तिक, ज्याला आपण कुठेही शुभ मानलं जातं ते स्वस्तिक आहे. त्याच्यानंतर खाली आपली लिहिलेली श्री, आणि कुठल्याही वाक्याची किंवा कुठल्याही व्यक्तीच्या नावाची सुरुवात श्रीने आपण करतो. त्याच्यामुळे श्री सुद्धा आहे. आणि श्री म्हणजे पण आपला श्री गणेश आहे, त्याच्यामुळे आपण तो श्री पण लिहिलेला आहे. कारण की ती आपण कपाळावरती जे गोंदवलेलं आहे ते पण आपण एक
आपलेच विचार आहेत आणि ते आपल्या मनातल्याच विद्यार्थ्यांचे मुलांचे विचार आहेत आणि ते विचारानंतर आपण ते त्यांना मूर्तीकारांना दिल्यानंतर ते सुंदर प्रमाणे त्याच्यावरती रेखाटले आणि आपल्या बाप्पाची उंची पण आपण घ्यायचं आणि ठेवलं की शाळेच्या वरती ठेवण्याचं रिझनच एक आहे, कारण की काय आहे की बाप्पाची जेवढी उंची, बाप्पाची जेवढी नजर जावी तेवढी लोकांना शिक्षण प्राप्त व्हावं हीच आमची शिक्षणाची प्रार्थना. बाप्पाच्या उंचीप्रमाणे लोकांना उच्च पदात शिक्षण प्राप्त व्हावं ही आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे आम्ही बाप्पाला त्याप्रमाणे चांगल्या प्रमाणात घेतलेलं आहे. तुम्ही आता बघितलं असेल ह्या सुविचारांचे पण खूप छान छान अर्थ आहेत. सुविचार एक सुविचाराचा खूप छानपैकी अर्थ आम्ही व्यवस्थित लिहिलेले आहेत. तिकडचा जो सुविचार आहे तो तुम्हाला मी संस्कृतमध्ये आहे. ते संस्कृतवाला विचारतो, मला एक थोडक्यात द्या का? बघा तो संस्कृतमध्ये सुविचार जो लिहिला ना, चोर हार्य न च राजहार्य न भ्रातुभाज्य न च भारकार्य. त्याचा अर्थ असा आहे, हे शिक्षण जे आहे हे एक वेगळं धन आहे. ना हे चोरता येत, ना हे राजाला घेता येत, नाही भावांमध्ये विभाजलं जातं, नाही त्याला वजन आहे. म्हणतात ना की शिक्षणाला वजन नाही, तसं म्हणतात म्हणजे की ह्या गोष्टींना कुठलं ना चोरता येते, ना राजाला वाटता येते, भावांमध्ये ते विभागणी होते त्याची शिक्षणाची आणि ना त्याला वजन आहे. असं हे शिक्षण आणि त्याच्यामध्ये जेवढं कोणी शिक्षण दान करेल म्हणजे जे कोणी शिक्षण शिकवण्याचा प्रयत्न करेल, कारण की आपल्याला पावलापावलावरती गुरु भेटतातच, जे जे कोणी शिकवण्याचा प्रयत्न करेल ज्यांचं शिक्षण तेव्हा शिकवतील त्याप्रमाणे त्यांचं शिक्षणात ते प्रावीण्य मिळेल, त्यांना ते शिक्षणामध्ये ते मोठे होतील. आणि विद्या हेच सर्वप्रथम धन आहे. सोनं नाणं हे सगळं त्याच्यासमोर तुच्छ आहे, कारण की शिक्षण आहे तर सगळं धन तुमच्या पायाशी येऊ शकेल. पण शिक्षण नाही तर तुम्हाला धन कमवण्यासाठी धन भेटेल पण कष्ट करावे लागतील आणि शिक्षणाने तुम्हाला तुमचा मार्ग सोपा होईल. म्हणून आपण म्हणतो की शिक्षण हे खूप छान प्रकारे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि माझी तर लहान मुलांना आवर्जून इच्छा आहे की तुम्ही बाप्पाला विनवणी करतो मी की सगळ्यांना छानपैकी शिक्षणामध्ये रुची येऊ दे, त्यांना शिक्षण छानपैकी घेण्याची त्यांना बुद्धी येऊ दे, कारण की हा बुद्धिदाता आहे, बुद्धी देणारा बाप्पा आहे. तो बुद्धी दिल्याशिवाय शिक्षण घेऊ शकणार नाही. त्यामुळे माझी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे की प्रत्येक या जगामध्ये जी कोणी लहान थोर आहेत सर्वांना चांगली बुद्धी दे, त्यांना चांगल्या शिक्षणामध्ये चांगलं उणीव त्यांना लागू दे, त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना आवर्जून त्यांना पुढे जाण्याची इच्छा प्राप्त करून दे. देवा महाराजा, तू जी मोठी माणसं आहेत म्हणजे माझ्या वयाचे आहेत त्यांनी आवर्जून आपल्या पाल्यांना घेऊन आपली शाळा कशी होती ही त्यांना जरूर दाखवा. या शाळेचं महत्त्व त्यांना थोडक्यात सांगावं हीच इच्छा आहे. शाळा आहे बाप्पाच्या शाळेमध्ये आवर्जून या, कारण की बाप्पाच्या शाळेमध्ये तुम्हाला इथे बुद्धी, शिक्षण सगळ्या गोष्टींची प्रचिती भेटेल. तुम्हाला तुमच्या जुने दिवस आठवतील, तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ते माझं 100% तुम्हाला आव्हान नक्की या तुम्ही. आणि आवर्जून सर्वांनी याला सपोर्ट करा, ह्याचा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि ज्याने कोणी शिक्षण घेतलं असेल त्याने 100% शेअर करा. माझी एवढीच विनवणी आहे. आणि ह्या बिचाराला छोटासा आहे पण त्याला थोडंसं प्रोत्साहन द्या, जेणेकरून तो त्याच्या आयुष्यामध्ये एक चांगली भरारी घेईल. कारण की बाप्पाच्या चरणी तो आलेला आहे तर 100% भरारी तर भेटणार त्याला, पण ती भरारी देणारे तुम्हीच असणार, तुम्ही त्याचे हात असाल एवढं नक्की. थँक्यू दादा, माहिती दिल्याबद्दल. शाळेचे बंक तुम्हाला आठवतात का सांगा हे बघून. असे बंक कोणी कोणी मारलेत ना कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आपले फेवरेट बंक्स होते. आपली शाळा बघून झाली, आपली शाळेबद्दलची माहिती घेऊन झाली आणि गणपती बाप्पाबद्दल पण माहिती घेऊन झाली. शेवटला राहते ती आपली सर्वांची पाठी. तर त्या पाठीवरती पण एक सुविचार लिहिलेला आहे. म्हणजे आज आल्यापासून बाहेर जाईपर्यंत आपल्याला सुविचाराचं ज्ञान, शाळेत आल्यावरती आपण जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत आपण शाळेतून ज्ञान घेत राहतो ना, तसं अजून एक ज्ञान आपल्याकडे आहे. मी दाखवतो काय आहे ते. तर इथे आहे आपली अशी पाटी. त्या पाठीवरचा सुविचार आहे का,
दिले ज्ञानाचा आम्हाला भंडार, केले आम्हाला भविष्यासाठी तयार. आहोत आभारी त्या गुरूंचे, त्यांनी केले आम्हाला जगासाठी तयार. म्हणजे आपण जी आपल्या ब्लॉगची सुरुवात आपल्या श्लोक पासून केली ना, बरोबर एंड आपण त्यांच्यावरतीच केलाय, ते म्हणजे आपले गुरु. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.